नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या. सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार. राधाकृष्णन रमेश बैस यांच्या जागी पदभार स्वीकारणार. भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती. लवकरच हरिभाऊ बागडे राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारतील. विधान परिषदेच्या 11 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी. उपसभापती नीलम गोरे देणार शपथ. विधान भवनामध्ये शपथविधी ग्रहण कार्यक्रमाचं आयोजन. विधानसभा निवडणुकी अगोदर आमदार हिरामण खोसकर यांची वाढली डोकेदुखी. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीसाठी रंगणार आयात विरुद्ध स्थानिक संघर्ष. राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर. पूरग्रस्त भागाची पाहणी करणार. नुकसानग्रस्त भागातील नागरिकांची भेट घेणार. मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचा हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा. साईनाथ बाबर यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवत विधानसभेची तयारी सुरू केली. मनोज जरांगे ओबीसी नेते आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र बसून आरक्षणावर मार्ग काढला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. जरांगे, भुजबळ आणि हाकेंना एकत्र चर्चेला बोलवा. आरक्षणाच्या प्रश्नावर एकवाक्यता आणण्यासाठी एकत्र प्रयत्न करू. शरद पवारांची प्रतिक्रिया. आरक्षणाबाबत विरोधकांनी आणि सरकारनं सत्यता स्वीकारावी आणि मराठा समाजाला हक्काचं आरक्षण द्यावं. जरांगे पाटलांची मागणी. तसंच मागण्या पूर्ण न केल्यास ते राजकीय खुर्चीपासून लांब राहणार असाही इशारा. सगेसोरे ही बाब अडचणीची वाटते. सगेसोऱ्यांचा मुद्दा कोर्टामध्ये टिकणार नाही. शिंदेगडाचे आमदार भरत गोगावलेंचं वक्तव्य. सगेसोऱ्याचा मुद्दा कोर्टामध्ये टिकत नाही तर आमच्याकडे निवृत्त न्यायमूर्तींना का आणलं. जरांगेंचा भरत गोगावलेंना प्रतिसवाल. उदयनराजेंनी दिल्लीमध्ये घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट. भेटीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा. आरक्षणाच्या मुद्द्यांवरून केवळ राजकारण नको. भेटीनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया. अहमदनगरमधील शासकीय विश्रामगृहामध्ये मराठा समन्वयकांनी शरद पवारांची भेट घेतली. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याला पाठिंबा देऊ, पवारांचं आश्वासन. औरंगाबाद विद्यापीठाच्या नामांतराचा निर्णय मुंबईमध्ये घेतला. ही चूक होती. चूक लक्षात येताच मी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याप्रमाणे आरक्षणाविषयी मराठवाड्यातील नव्या पिढीशी सुसंवाद साधण्याची गरज. शरद पवारांची प्रतिक्रिया. शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी काय केलं? पवारांनी संभ्रम निर्माण करून फक्त राजकारण केलं. राधाकृष्ण विखे पाटलांची टीका. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला राजकीय रंग, त्यामुळे लोक त्यांना सोडून गेली. भाजप नेते प्रवीण दरेकरांची जरांगेंवर टीका. मागच्या दारानं पक्षामध्ये येणारेच गैरसमज पसरवतात आणि मूळ मालकाचा कार्यक्रम लावतात. जरांगेंची नाव न घेता दरेकरांसह प्रसाद लाड यांच्यावर टीका. अमित शहांवर बोलणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं. चंद्रशेखर बावनकुळेंची पवारांवर टीका. काँग्रेस आणि पवारांची विचारधारा म्हणजे सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता, अशीही टीका. तो दिवा आम्ही मुंबईतील जेलमध्ये बघितला. बावनकुळेंच्या टीकेनंतर शरद पवारांचा अमित शहांना टोला. शरद पवारांची वैफल्यातून शहांवर टीका. राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. पवारांनी बॉम्बस्फोटाचे गुन्हेगार विमानातून आणले होते. विखेंची पवारांवर टीका. अमित शहांवरील टीकेनंतर शरद पवारांनी माफी मागायला हवी. पियुष गोयल यांची मागणी. शहांविरोधात षडयंत्र होतं. शरद पवार तत्कालीन सरकारचे भाग होते. गोयल यांचं विधान. अमित शहांना फडणवीसांच्या नेतृत्वाचं सरकार आणून शिंदेंना बाजूला करायचंय. बीडमधल्या सभेमध्ये जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य. अजित पवार गटातील बाबाजानी दुराणींची शरद पवार गटामध्ये घरवापसी. पवारांना सोडून गेलेले शून्य झाले. मी शून्य होण्याआधीच परतलो. बाबाजानी दुराणींची प्रतिक्रिया. अजित पवारांसोबत गेलेल्या अनेकांना वाटतंय रस्ता चुकलाय. योग्य ठिकाणी काम करण्याची इच्छा असणाऱ्यांचं स्वागत. पक्षामध्ये घरवापसी करणाऱ्यांबाबत शरद पवारांची प्रतिक्रिया. क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप असणारे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांचा माध्यमांना पाहून काढता पाय. अंतापूरकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. आंब्याची आडी खराब होऊ देणार नाही. नासक्या आंब्याला खड्यासारखं बाजूलाच टाकणार, पवारांचं वक्तव्य. दादांकडचे कोणते आमदार घेणार यावर पवारांनी स्पष्ट केली भूमिका. जागावाटपासंदर्भात एकत्र बसून निर्णय घ्यावा. विधानसभेच्या जागावाटपावर पवारांचं वक्तव्य. तसंच डाव्या पक्षांना काही जागा सोडण्याची शरद पवारांची सूचना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू. शिंदेंकडून 113 विधानसभा मतदारसंघासाठी 46 निवडणूक प्रभारी आणि 93 विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती. लाडकी बहिणी या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या. राजकीय हेतूनं प्रेरित. अजित पवारांचं स्पष्टीकरण. राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा नाही तरी योजना आणल्या जात आहेत. लाडकी बहिणी योजनेचे 1 ते 2 हप्ते देऊन लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न. शरद पवारांची टीका. निवडणुकीआधी कोणी लाडकं नव्हतं, मात्र निवडणुकीनंतर सर्व लाडके झाले. जयंत पाटलांची माहितीमधल्या सरकारवर जोरदार टीका. सरकारनं लाडकी सून योजना सुरू करावी. मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या पत्नी किरण वळसेंची राज्य सरकारकडे मागणी. उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास महाराष्ट्र मागे जाईल. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची ठाकरेंवर टीका.
वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा सोलापूरच्या माढ्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज आंबेडकरांची सभा. कोल्हापुरातील पूरस्थितीमध्ये लोकांना सर्वतोपरी मदत करा, प्रशासनानं ऑन फील्ड सज्ज राहावं. मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश. अलमट्टीमधील विसर्गाबाबत कर्नाटकशी समन्वय ठेवून नियोजन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. इचलकरंजीमध्ये पाणी शिरल्यानं हजारो नागरिकांचं स्थलांतर. नृसिंहवाडी आणि कुरुंदवाड शहराला पाण्याचा वेढा. अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग. कोल्हापूर जिल्ह्याला काही अंशी दिलासा. पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर. नदीची पाणी पातळी सध्या 47 फूट 7 इंचावर. राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे रात्री बंद केले. सध्या 2 स्वयंचलित दरवाजामधून 4000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. कोल्हापुरातील कुरुंदवाडी शहराला पंचगंगा नदीचा वेढा. काही घरं पाण्याखाली तर काही घरांच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी. कोल्हापूरच्या कुरुंदवाडी शहरामध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत. पुराचा धोका लक्षात घेता 110 कुटुंबांचं स्थलांतर. कोल्हापूर मलकापूर जवळच्या कडवी नदीला पूर. गोळसवडे, मुसलमानवाडी आणि जावली गावाचा संपर्क तुटला. चांदोली गावातील साकव पाण्याखाली. 100 घरांचा संपर्क तुटला. सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी स्थिर. सध्या कृष्णाची नदीची पातळी ही 40 फूट 2 इंचांवर. पावसानं विश्रांती घेतल्यानं पाणी पातळी स्थिर. सांगलीमधल्या पूरस्थितीमुळे लष्कराची 2 पथकं उपकरणांसह दाखल. कृष्णा नदी पात्रामधल्या परिस्थितीचा आढावा घेत स्थलांतराचं नियोजन. सांगली शहरामधल्या सूर्यवंशी प्लॉट, कर्नाळ रोड भागामध्ये आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटलांकडून पाहणी. पूरग्रस्तांसोबतही साधला संवाद. साताऱ्याच्या महाबळेश्वरमधील तापोळा देवळी रस्त्यावरील पुलाला भगदाड. अचानक पडलेल्या भगदाडामुळे कार अडकली. सुदैवानं जीवितहानी नाही. सातारा ठोसेघर मार्गावरील बोर्णे गावच्या हद्दीमध्ये घाटामध्ये रस्ता खचला. घाटातून प्रवास न करण्याचे प्रशासनाचे आवाहन. ठोसेघर धबधब्याकडे जाणारी वाहतूक एकेरी मार्गाने सुरू. सुधा मूर्ती यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर. दिल्लीमधल्या महाराष्ट्र सदनामध्ये 1 ऑगस्टला सन्मान सोहळा संपन्न होणार. रोहित टिळक यांची माहिती. गणेशोत्सवानिमित्त कोकणामध्ये जाणाऱ्या भाविकांसाठी पश्चिम आणि कोकण रेल्वेकडून विशेष गाड्यांचं आजपासून तिकीट आरक्षण सुरू. दौंडमध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी मध्य रेल्वेवर 29 जुलै ते 1 ऑगस्ट मेगा ब्लॉक. नांदेड पनवेल सिकंदराबाद एलटीटी दुरांतो. शिर्डी दादर एक्सप्रेस रद्द. मुंबईमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येमध्ये झपाट्यानं वाढ. शहरामध्ये रोज 20 ते 25 स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद. तर मागील काही दिवसांपासून तापाच्या रुग्णांमध्येही वाढ. पुणे शहरामध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ सुरूच. या महिन्यामध्ये डेंग्यूचे 389 संशयित रुग्ण आढळले. याबरोबरच चिकनगुनियाचेही 8 रुग्ण आढळले. आरोग्य विभागाच्या अहवालातून माहिती समोर. पुण्यामध्ये पुराच्या दूषित पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झाले असल्याची शक्यता. त्यामुळे पाण्यातून आजारांचा प्रसार होण्याचा धोका वाढला. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचा सल्ला. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये प्रलंबित अहवालापैकी 560 चाचण्यांमध्ये 254 डेंग्यू रुग्ण आढळले. पालिकेनं डेंग्यूच्या तपासणीसाठी स्वतंत्र लॅब सुरू करण्यासह किट प्राप्त करून देण्याची मागणी. पुण्याच्या भोरमध्ये डाक चौपाल कार्यक्रमाचं आयोजन. डाक चौपालमधून पोस्टातील सर्व योजनांबाबत माहिती. कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. पुण्यामध्ये पूरस्थितीनंतर अनेक भागामध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा. नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचं पालिकेचं आवाहन. पुणे जिल्ह्यामध्ये धरणांमध्ये अवघ्या 2 दिवसांमध्ये एकूण 21.77 टीएमसी पाणीसाठा जमा. सध्या धरणामधील सर्व धरणांमध्ये एकूण 114.93 टीएमसी पाणीसाठा. आठवड्याभराच्या दमदार हजेरीनंतर पुणे जिल्ह्यामधील पावसाचा जोर ओसरला. तर आज जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार. हवामान खात्याचा अंदाज. पुणे विद्यापीठामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जाणार. विद्यापीठाकडून आपत्ती व्यवस्थापनाचं शिक्षण आणि प्रशिक्षण देणारा शैक्षणिक विभाग सुरू करण्यात येणार. परळी तालुक्यामध्ये 61% पाऊस. शहराला पाणीपुरवठा करणारे नागापूर धरण 85% भरलं. परळीमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा कायम. धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यामधल्या बुराई नदीला पहिला पूर. काटवान पश्चिम पट्ट्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर. त्यामुळे बुराई धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. धुळे जिल्ह्यामधल्या 12 मध्यम प्रकल्पांपैकी 2 प्रकल्प भरले. साक्री तालुक्यामधल्या मालनगाव आणि जामखेडी प्रकल्प 100% भरले. जिल्ह्यातील पाणी टंचाईचा भार थोडा हलका झालाय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये माजी खासदार हिना गावित यांच्या हस्ते जनजातीय कौशल्य विकास परियोजनेचं उद्घाटन. योजनेअंतर्गत 10 गावातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचं प्रशिक्षण. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामधल्या नुकसानग्रस्त भागाची खासदार गोवाल पाडवींकडून पाहणी. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नंदुरबारमध्ये कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं संसार उपयोगी साहित्यांचं वाटप. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावितांच्या हस्ते साहित्याचं वाटप.
धुळ्यामधल्या जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचं मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते भूमिपूजन. सर्वसामान्य नागरिकांना जलद गतीनं न्याय देणं आपल्या सर्वांची जबाबदारी, न्यायमूर्ती उपाध्याय यांचं विधान. धुळे शहरामध्ये माजी खासदार सुभाष भामरेंच्या हस्ते 1000 वृक्षांचं वाटप. शहरामध्ये हरित आच्छादन वाढवण्यासाठी प्रयत्न. गडचिरोली तालुक्यामधल्या मौंजा चांदाळा गावाजवळच्या कुंभी नाल्याला पूर. 59 नागरिक पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते, त्यांना सुखरूपपणे बाहेर काढलं. नवी मुंबईच्या वाशीमध्ये विजय नहाटांच्या पुढाकारानं शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार. वीर जवान फाउंडेशनच्या वतीनं विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये समारंभ संपन्न. जळगाव जिल्हा दूध संघाच्या कार्यशाळेमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांचा संचालक मंडळ आणि अध्यक्षांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांवर संताप. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जात नसल्यानं संताप. जळगावमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचा भर पावसामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर छत्री मोर्चा. जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. जळगावच्या चाळीसगावमध्ये अत्याधुनिक दृष्ट्या सुसज्ज अशा भव्य दिव्य मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचं आज लोकार्पण. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज संध्याकाळी लोकार्पण होणार. नाशकातील 84 ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनी लेखापरीक्षणासाठी दप्तर उपलब्ध न केल्यानं दंडात्मक कारवाई. 84 ग्रामसेवकांना 25,000 रुपयांचा दंड. गोंदियामधील नवेगाव बांध परिसरामध्ये हत्तींची दहशत. नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण. सावंतवाडीच्या रोणापाल जंगलामध्ये परप्रांतीय महिला झाडाला बांधलेल्या अवस्थेमध्ये आढळल्यानं खळबळ. महिलेवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार. बीडच्या परळी शहरामध्ये मोकाट जनावरांचा हिदोस. मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरं. नगरपालिकेकडे तत्काळ दखल देण्याची मागणी. तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये भाविकांची लूट करणाऱ्या बोगस पुजाऱ्यांवर कारवाई होणार. तुळजापूर पोलिसांकडून विशेष मोहीम हाती. पत्राद्वारे कारवाईच्या सूचना. जळगाव जिल्ह्यामधील वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक. वन विभागासह पुणे आणि जळगाव कस्टम विभागाची संयुक्त कारवाई. 5 जणांना अटक. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 4 मधील सत्यजीवन इमारतीमध्ये 5व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली. लिफ्टमधील ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी. खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. नांदेडच्या लोहा तालुक्यामधल्या धानोरा मक्तामधील रस्त्याची दुरवस्था. रस्त्यावर पाणी साचल्यानं पाण्यातूनच वृद्धाची अंत्ययात्रा. विरारच्या अर्नाळा समुद्रामध्ये पिकनिकसाठी आलेल्या 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू. सचिन चौधरी असं मुलाचं नाव होतं. तो विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी परिसरामध्ये राहत होता. बेलापूरमधील इमारत कोसळल्याची घटना दुर्दैवी. अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी नवी मुंबई पालिका प्रशासनाला निवेदन देणार. माजी आमदार संदीप नाईक यांची माहिती. नवी मुंबईतल्या वाशीमधील सेक्टर 9 मध्ये हिट अँड रनची घटना. इनोव्हा कारनं रिक्षाला जोराची धडक दिली. अपघातामध्ये रिक्षाचालकाचा मृत्यू. सीसीटीव्हीमध्ये घटना कैद. नागपुरातून क्राईम ब्रांचच्या पथकाकडून फरार एमडी तस्कराला अटक. आरोपीकडून 2 पिस्तुलांसह 13 जिवंत काडतुसं जप्त. कल्याणच्या बैल बाजार परिसरामध्ये गॅस सिलेंडरला अचानक पेट घेतल्यानं गोंधळ. शर्थीच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश. दुर्घटना टळली. दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस. कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये साचलं पाणी. पाण्यामध्ये अडकल्यानं यूपीएससीची तयारी करणाऱ्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू. दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी 24 तासामध्ये रिपोर्ट मागवला. दिल्लीमध्ये नीती आयोगाच्या बैठकीदरम्यान वाद. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बैठक सोडून बाहेर पडल्या. बोलायला फक्त 5 मिनिटं वेळ दिला. बोलताना माईक बंद करण्यात आला. ममता बॅनर्जी यांचा आरोप. ममता बॅनर्जी यांचा नीती आयोगाच्या बैठकीदरम्यान माईक बंद करण्यात आलेला नाही. ममता बॅनर्जी यांचा आरोप अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी फेटाळला. कमला हॅरिस यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी फॉर्म भरला तर प्रत्येक मतासाठी मेहनत करणार. पोस्ट करत हॅरिस यांची माहिती. सोनं आणि चांदीच्या दरामध्ये घसरण. सोनं 8 दिवसामध्ये 5,000 तर चांदी 11,000 रुपयांनी स्वस्त. काजू बदाम अक्रोडचे भाव वधारले. रुपया घसरल्याचा ड्रायफ्रूटला फटका. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया घसरून 83 रुपये 78 पैशांच्या निच्चांकी पातळीवर. राजधानी दिल्लीमध्ये ठिकठिकाणी पावसाची हजेरी. मुसळधार पावसामुळे दिल्लीकरांची तारांबळ. 17 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. दिल्ली, सुरत, गुजरात, कर्नाटक, भोपाळ, मध्य प्रदेशसह इतर 10 राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. बद्रीनाथमधील अलकनंदा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हटवण्याचं काम सुरू. केदारनाथमधील सोन नदीच्या जोरदार प्रवाहामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद. भाविकांच्या सुरक्षेसाठी एसडीआरएफ कर्मचारी तैनात. पहिल्या T20मध्ये भारताचा श्रीलंकेवर 43 धावांनी विजय. 214 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 170 धावांवर ऑल आऊट. महिला आशिया चषकाच्या फायनलमध्ये आज भारताचा श्रीलंकेसोबत सामना. श्रीलंकेमधील डंबुला क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 3 वाजता सामना रंगणार. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 10 मीटर्स एअर पिस्तूल प्रकारामध्ये भारताच्या मनू भाकरची अंतिम फेरीमध्ये धडक. आज शूटिंग रेंजमध्ये भारताला मनू भाकरकडून पहिल्या पदकाची आशा.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची विजयी सुरुवात. भारताने न्यूझीलंडचा 3-2 अशा फरकानं पराभव केला. पॅरिसमध्ये भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधवांचं छायाचित्र झळकलं. इंडिया हाऊसमध्ये खाशाबांचं छायाचित्र लावून मानवंदना. ऑलिम्पिकच्या 128 वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच इंडिया हाऊसची उभारणी. पॅरिसमध्ये रिलायन्स फाउंडेशनने निर्माण केलेलं इंडिया हाऊस पाहण्यासाठी भारतीयांची गर्दी.